या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः यशं देहि माम देहि श्री दुर्गा देवी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता। ज्या आदिशक्तीचे आपण स्मरण करतो आहोत ती आपली आदिमाया आहे। तिचे आपण सर्वांवर लक्ष आहे। प्रत्यक्ष श्री खंडेरायांनाही त्याचा प्रत्यय आहे। देवा आपणच सांगावे। होय सांगतो। आदिमाय थकलायस का? एकटाच चाललायस किती वेळ? तुला तहान नाही लागली? आदिमाय प्रत्यक्ष महादेवजीला माय म्हणतात ती आदिमाय। मुनिवर, माझी आणि तिची कधी भेट झाली आहे का? होय, तुम्ही आठवून पहा देवी। एका लहान बालिकेच्या रूपात तिने तुम्हाला दर्शन दिले होते। कोण आहेस तू? आणि या निर्जन वस्तीत तू एकटी कशी? मी एकटी कुठे आहे? तू आहेस की सोबत? आता आदिमायेचे आख्यान सुरू करतो। सर्व देवांचा शक्ती समुदाय हेच जिचे स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ज्या देवीने आपल्या शक्तीने हे सर्व जग व्यापून टाकले आहे, सर्व देव आणि महान ऋषींना पूज्य अशा जगदंबेला आमचा भक्तिपूर्वक नमस्कार असो। ती आमचे कल्याण करो। जिचा अतुलनीय प्रभाव बल यांचे वर्णन प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव आणि श्री शंकर हेही करू शकत नाहीत, ती भगवती चंडिका या संपूर्ण जगाचे पालन करू आणि अशुभ भयाचा नाश करण्याचा विचार करू। पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी पुरुषाच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरण असलेल्या पुरुषाच्या हृदयात शुद्धी रूपाने, सज्जनाकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंताच्या हृदयात लज्जा रूपाने वास करणाऱ्या भगवती दुर्गा देवीला आम्ही नमस्कार करतो। हे देवी, तुझे अचिंत्य रूप, सर्व दैत्यांचा नाश करणारा तुझा महापराक्रम, तसेच देव आणि दैत्यांच्या युद्धात तू केलेला महाभयंकर पराक्रम, या सर्वांचे वर्णन आम्ही काय करावे? तरीही या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग असल्याचे दिसत नाही। विष्णू, शंकर इत्यादी देवांनाही तुझा पार लागलेला नाही। हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देवसमूह तृप्त होतो अशी ती स्वाहा तूच आहेस। तसेच पितृ समुदायाच्याही तृप्तीला तू कारण आहेस, म्हणूनच लोक तुला स्वधा म्हणून ओळखतात। अशी तू सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या आहेस।